नमस्कार, सुमा आरी वर्क या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपल्याला आज ब्लाउजवर नथ कशी बनवायची ते पाहूया आपण. ब्लाउजवर मी ब्राइडल नथ बनवलेली आहे. अगदी सुंदर अशी नथ बनवलेली आहे. चला तर मग पाहूया नथ कशी बनवायची ते. सुरुवातीला मी कुंदन चिटकून घेतलेला आहे. त्यानंतर धागावर खेचून 2 कट बीड्स टाकले. परत त्या धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढला. परत 2 कट बीड्स त्या धाग्यात टाकले आणि पूर्ण राऊंड असा तयार केला. माझी नथ 7 इंचची आहे. मी अगोदर 7 इंचची प्रिंट काढून आणली नथाची आणि ब्लाउजवर कार्बनद्वारे त्याला ट्रेस करून घेतलं. कुंदन चिटकून घेतला आणि कट बीड्सची लाईन पूर्ण तयार केली आणि गाठ मारली. परत आपल्याला ही स्टोन चेन चिटकून घ्यायची आहे. पूर्ण उभा आकार येण्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी स्टोन चेन चिटकवायची आहे. स्टोन चेन चिटकवल्यानंतर आपण परत धागा वर खेचून घेऊयात. त्यामध्ये 2 गोल्डन बीड्स टाकून घेऊयात धाग्यामध्ये आणि दुसरा धागा त्या धाग्यातून बाहेर काढून घ्यायचा. परत 2 गोल्डन बीड्स टाकायचे. दुसरा धागा परत त्या धाग्यातून बाहेर काढून घ्यायचा. अशा प्रकारे 2 बीड्स टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला हा पूर्ण राऊंड तयार करायचा आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला नथ ही कशी बनवायची ते समजेल. आता हे मी परत एक गोल्डन बीड्स टाकला. इकडच्या साईडने एक गोल्डन बीड्स टाकून त्याला फासा दिला आणि दुसरा परत एकच गोल्डन बीड्स घेतला. दुसरा धागा त्या धाग्यातून बाहेर काढला आणि त्याला परत फासा दिला. परत दुसरीकडून धागा वर खेचून घेतला. त्यामध्ये मी आता 2 मोती घेतले, धाग्यामध्ये टाकले. दुसरा धागा त्या धाग्यातून बाहेर काढला आणि अशा प्रकारे 2 मोती टाकून मी पूर्ण राऊंड तयार करून घेतला. आता आपल्याला परत एक मोती घ्यायचा आहे. एकच मोती बसेल इथे म्हणून मी एकच घेते आणि इकडच्या साईडला एक मोती घेते. त्या मोत्याला परत फासा दिला आणि त्या 2 मोत्याच्या मधून परत आपल्याला वर धागा खेचून घ्यायचा आहे. वर धागा खेचून घेतल्यानंतर मोती टाकून परत त्या धाग्यातून दुसरा धागा काढून घेतला आणि त्या मोत्याला मी फासा दिला. आता परत आपल्याला गोल्डन बीड्सची लाईन तयार करायची आहे. तशीच मी तशाच प्रकारे 2 गोल्डन बीड्स टाकून पूर्ण राऊंड तयार करून घेत आहे. 2 गोल्डन बीड्स घेऊन लाईन पूर्ण तयार करायची आहे. आपल्याला धाग्यामध्ये फक्त 2च गोल्डन बीड्स घ्यायचे, कारण 3 जर आपण घेतले तर ती लाईन व्यवस्थित येणार नाही आणि त्याची फिनिशिंग बरोबर दिसणार नाही, कारण ते बीड्स असे फिट्स बसत नाही. त्यामुळे आपल्याला 2च गोल्डन बीड्स घ्यायचे आहेत. 2 गोल्डन बीड्स टाकले. परत त्या धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढला. परत 2 गोल्डन बीड्स टाकून त्या धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढायचा. ही पूर्ण लाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता इथे एकच गोल्डन बीड्स बसतोय. त्या बीड्सला मी दुसरा एक बीड्स बसला, त्या बीड्सला मी फासा दिला. परत ही लाईन झाली आहे. आता परत वर धागा खेचला. एक शुगर बीड्स घेतला सुरुवातीला, नंतर मोठा बीड्स घेतला 3 mm चा आणि तो धागामध्ये टाकून दुसरा धागा बाहेर काढला आणि त्या गोल्डन बीड्सला मी परत फासा दिला. परत तोच धागा वर खेचून घ्यायचा. वर खेचल्यानंतर परत सुईमध्ये आपल्याला शुगर बीड्स आणि गोल्डन बीड्स घ्यायचा आहे 3 mm चा.
तो धाग्यामध्ये टाकून त्याला मोत्याला आपल्याला फासा द्यायचा आहे. आता हे रेड कलरचा मी कुंदन घेतला आहे, तो थोडासा वरती लावत आहे, म्हणजे आपल्याला 2 इंचची जागा सोडून मी व्यवस्थित कुंदन चिटकवलेला आहे. कुंदनच्या साईडला परत मी धागा वर खेचून घेतला आणि सुरुवातीला कट बीड्सची लाईन मी केलेली आहे पूर्ण राऊंड. तुम्ही पाहू शकता वरचा पॅच तयार केला तसाच आपल्याला हा पण पॅच तयार करायचा आहे. वरचा पॅच उभा होता आणि हा आता राऊंडचा आहे. आपल्याला हे कट बीड्सची लाईन झाल्यानंतर परत स्टोन चेन चिटकून घ्यायची आहे. मी इथे गाठ मारून घेत आहे. धागा बाहेर काढून त्याला मी गाठ मारून घेतली आहे. आता इथे स्टोन चेन चिटकवायची आहे आपल्याला. मी ती कट केली आहे. थोडी लहान पडत आहे चेन, त्यामुळे मी परत दुसरी स्टोन चेन कट करून तेवढ्या जाग्यावर चिटकवत आहे. गोल असा राऊंड आला पाहिजे आपल्याला. स्टोन चेन चिटकवल्यानंतर परत मी धागा वर काढला आणि त्यामध्ये 2-2 गोल्डन बीड्स टाकून राऊंड तयार करायचा आहे आपल्याला. धागा वर खेचायचा, त्यामध्ये 2 गोल्डन बीड्स टाकायचे, परत दुसरा धागा त्या धाग्यातून बाहेर काढायचा आहे आणि सुईमध्ये 2 गोल्डन बीड्स घेऊन परत त्या धाग्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. अशा प्रकारे राऊंड पूर्ण तयार करायचा आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की नथ कशी बनवायची ते, आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे घरी बसल्या नथ तयार करू शकतो. गोल्डन बीड्सची लाईन तयार झाल्यानंतर परत आपल्याला मोत्याची लाईन तयार करायची आहे. इथे गोल्डन बीड्सची लाईन आपली तयार झालेली आहे. हे झाल्यानंतर मी परत त्या मण्याला मी असा फासा दिला, म्हणजे राऊंड पूर्ण व्यवस्थित दिसतो. हा फासा दिल्यानंतर दुसरीकडून परत धागा वर खेचून घ्यायचा आणि 2-2 मोती ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. परत तीच प्रोसेसिंग चालू ठेवायची आहे आपल्याला. 2 मोती घेतले, धाग्यामध्ये टाकले, तो धागा दुसऱ्या धाग्यातून बाहेर काढला, परत 2 मोती घेतले, धाग्यामध्ये टाकले आणि परत तो धागा त्या धाग्यातून बाहेर काढला. असा राऊंड पूर्ण मोत्याचा तयार करायचा आहे आपल्याला. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपलं नथाचं दुसरं पॅच तयार होत आहे. मोठा पॅच आहे सुरुवातीचा, त्यानंतर दुसरा पॅच थोडा किंचित लहान आहे, म्हणजे त्यामध्ये एक लाईन आपण कमी घेतलेली आहे. गोल्डन बीड्स झाल्यानंतर मी परत एका मण्याला मी फासा देत आहे, म्हणजे तो राऊंड असा अगदी व्यवस्थित बसेल. फासा दिल्यानंतर परत धागा वर खेचून घेऊन त्यामध्ये मी 3-3 शुगर बीड्स टाकून घेत आहे. शुगर बीड्स 3 टाकायचे आणि दुसरा धागा त्या धाग्यातून बाहेर काढून घ्यायचा, परत 3 शुगर बीड्स टाकायचे, त्या धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढायचा. तीच प्रोसेसिंग चालू ठेवायची आहे आपल्याला. शुगर बीड्सची लाईन पूर्ण गोल राऊंड तयार करून घ्यायची.
शुगर बीड्स लहान साईजचे असल्यामुळे आपण धाग्यामध्ये 3-3 शुगर बीड्स टाकू शकतो. दुसरा पॅच आपला तयार झाला आहे आणि तिसरा कुंदन मी चिटकवलेला आहे आणि चौथा खालचा कुंदन पण चिटकवून घेत आहे. आता आपल्याला तिसऱ्या पॅचला पॅच तयार करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच गोल्डन बीड्स घ्यायचे आहेत 3 mm चे. 2-2 करून तो राऊंड पूर्ण तयार करून घ्यायचा आहे. वरच्या पॅच पेक्षा हा पॅच थोडासा लहान आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आणखीन पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा राऊंड आपला तयार झाला आहे. या एक मण्याला आपल्याला पासा द्यायचा आहे म्हणजे एकदम असं फिनिशिंग चांगली दिसेल. परत मी मोती घेतले आहे, मोत्याची लाईन तयार करत आहे. मोत्याचे गोल राऊंड तयार होत आहे. मोत्याची लाईन तयार झाल्यानंतर परत आपल्याला लास्टच्या एका मण्याला पासा देऊन घ्यायचा आहे. परत गोल्डन बीड्सची लाईन घ्यायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नथ कशी बनवायची ते समजेल. हा गोल राऊंड तयार झाला आहे. परत आपण वरच्या पॅचला जसे ते शुगर बीड्स आणि मोठा बीड्स यूज केला तसंच आपल्याला तिसऱ्या पॅचला पण घ्यायचा आहे. सुईमध्ये अगोदर शुगर बीड्स घ्यायचा, नंतर मोठा गोल्डन बीड्स घ्यायचा आणि तो धाग्यात टाकायचा. धाग्यात टाकल्यानंतर आपल्याला त्या धाग्यातून धागा बाहेर काढून परत त्याला फासा द्यायचा. जसं आपण वरच्या सुरुवातीच्या पॅचला फासा दिला होता शुगर बीड्स आणि मोती घेऊन गोल्डन बीड्स, तसं हा राऊंड पूर्ण तसाच तयार करायचा आहे. फासा दिल्यानंतर ती गाठ बसते आणि दुसऱ्या धागावर काढता येतो आपल्याला. आता हा चौथा पॅच आहे आपला. चौथ्या पॅचला पण आपण तीच प्रोसेसिंग करायची आहे. कुंदन चिटकवल्यानंतर 2-2 गोल्डन बीड्स घेऊन आपल्याला त्या धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढून घ्यायचा आणि राऊंड तयार करायचा आहे. गोल्डन बीड्सचा राऊंड तयार झाल्यानंतर परत आपल्याला मोती घ्यायचे आहेत. आता ही मोत्याची लाईन तयार करायची आहे पूर्ण राऊंड. मोत्याची पूर्ण राऊंड तयार झालेली आहे आणि एक मोती परत टाकून त्या मोत्याला आपल्याला फासा द्यायचा म्हणजे गाठ बसते. परत दुसरा धागा वर खेचून त्यामध्ये आपल्याला गोल्डन बीड्सची लाईन तयार करायची आहे. ही गोल्डन बीड्सची लाईन तयार झाल्यानंतर आपल्याला त्याखाली लटकन कसे लावायचे ते पाहूयात आपण. अगोदर आपण नथाचा कट बीड्स कसे लावायचे ते लावून घेऊ आणि परत आपण लटकन तयार करूयात. इथे मी 2-2 गोल्डन बीड्स घेत आहे 3 mm चे. आता ही आपली लाईन पूर्ण गोल तयार होत आहे.
अशा प्रकारे आपल्याला पूर्ण नथ डिझाईन तयार करून घ्यायची आहे। आपले चारही पॅच आता तयार झालेले आहेत। इथे आपल्याला फक्त नथाचे 4 पॅच तयार करून घ्यायचे आहेत। हे झाले आहे आपले नथाचे पॅच। आता आपल्याला इथून नथाच्या दांड्याला कट बीड्स वापरायचे आहेत। ते पण मी धागा वर खेचून घेतला, त्यामध्ये 2-2 कट बीड्स टाकून त्या धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढलेला आहे आणि कट बीड्स टाकून घेतले आहे। अशी सुंदर अशी नथ दिसत आहे आपली, तुम्ही पाहू शकता। मी हे कार्बन द्वारे अगोदर ट्रेस करून घेतला आहे आणि त्यावरच मी नथाचे वर्क करत आहे। नथाचा दांडा पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे। गाठ कशी मारायची ते आपण पाहूयात। सुरुवातीला धागा वर खेचला, परत त्या धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढून सुरुवातीचा धागा वर खेचून गाठ मारायची आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला लटकन कसे करायचे ते पाहायचे। मी सुई मध्ये दोरा ओवून घेतला आणि त्यामध्ये एक गोल्डन बीड्स टाकून तो फिट करून घेतला। त्यानंतर सुई मोत्याच्या खालून बाहेर काढली, त्यामध्ये मी मोती ओवून घेतले आहे। त्यामध्ये एक ग्रीन क्रिस्टल टाकला आहे। धाग्यामध्ये शुगर बीड्स टाकले, ग्रीन क्रिस्टल, मोती आणि गोल्डन बीड्स टाकून घेतला। ते टाकून शुगर बीड्स साईडला ओढून त्या सुईमध्ये पूर्ण मणी ओवून खालच्या बाजूने सुई काढून घेतली। परत तिसरा धागा सुईमध्ये गोल्डन बीड्स क्रिस्टल ग्रीन कलरचा घेऊन ते ओवून घेतला। अशा प्रकारे लटकन तयार झाले। साईडला मी ब्लाउजच्या असे छोटे छोटे कुंदन चिटकून घेतले आहेत आणि कुंदनच्या साईडला शुगर बीड्सची लाईन गोल अशी बनवत आहे, म्हणजे आपला ब्लाउज पूर्ण तयार होऊन जाईल। मी 2-2 शुगर बीड्स टाकत आहे धाग्यामध्ये। धागा वर खेचला, त्यामध्ये 2 शुगर बीड्स टाकले, परत त्याच धाग्यातून दुसरा धागा बाहेर काढला आणि त्यामध्ये 2 शुगर बीड्स टाकले आणि राऊंड तयार करून घेतला आणि त्या मण्याला मी पासा दिला। हा बुट्टा आपला ब्लाउजवर तयार झाला आहे। दुसराही बुट्टा तसाच बनवत आहे। ही अशी सुंदर नथ तयार झाली आहे आपली। माझे दुसरे व्हिडिओ आणखीन पाहायचे असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।